हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण. तर मित्रांनो बघा, आज आम्ही चाललोय आमच्या बहिणीच्या गावाला. आपण कुठे चाललोय? तर आता आम्ही सांगोलमधून ट्रेन किंवा एसटीने जाणार आहे आणि सांगोलपर्यंत गाडीवर जायचं आहे. चला. आरोहिणी चला मोकळी जागा कायम फुल असते पुढे 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 मोकळं गाडी आली मित्रांनो. हा इथं अरे चप्पल घेतले. मित्रांनो बघा, हे असे काका गाणं म्हणत आहेत. तर असं ट्रेनमधनं बरीच लोक गाणं म्हणत फिरत असतात आणि ज्या लोकांनी काय 10 रुपये 5 रुपये देतात त्याच्यावरच आपलं पोट भरत असतात. तर तुम्ही बघू शकता असं विठ्ठलाचे गाणं म्हणत आहेत. पंढरीचा विठ्ठल दर्शन गाव काय गाऊन तुझं सख्या माझ कोणी दयाळू धनी माझा सुखी ठेवाज. पंढरीचा महत्व मला कळालं अजूनी पंढरीचा विठ्ठल दर्शन गाव जुडवी पायी मधी माझ्या सख्याची गमाया काय करू सोन नान कुणी नाही आता दिवस मावळ लाव कधी मला बोलू द्या. मी आहे तर मी आहे, मी नाही तर मला कुणी नाही, आधार नाही. जीवन सुखाचा असू दे पांडुरंग तुझ्यावर भरवसा, मला कुणी नाही कुणाचा सर्व माझं फक्त सुखाचं वान संक्रांतीचा असू दे. माया राहू दे धनीची गळ्यातल्या डोळ्याची माया राहू दे सख्याची. कॉल केलता मला कळलं नाही ते तसं बोल असते ना ते दाबलं ते बघून तिथं मामा लागते काय तिकडे ढकललो तेव्हा दिसलं मला त्याच्यावर दाबलं मग काय लागणार झालं. सगळी झाडं दिसते तिकडं स्टेशन इकडे जाय कुठलं काय माहिती तसा करत होता मग अशी मामा गाणं म्हणतो कसं करत कुठे चालला तुम्ही कुठे बघायला नाही कशाला पडते सरक माग सरक. मस्ती कर ना चला बस की गप बस गाडी मोटरसायकल नाही
मोटरसायकल मित्रांनो आता धारगावच्या स्टेशनला उतरून आता चाललोय तिकडं पहिली या घराकडे एवढी गॅस सगळी बसली आहे आणि हा भाता तुम्ही तर ओळखला आहे सोन्या बापू. तर हा धारगावमध्ये आम्ही पोचलो इथं खायला काय तर घेतलं. तर मित्रांनो ते केळं घ्यायला लावले बघा. कसं काय दिले बरं आहे हा बरं आहे अण्णा बरं आहे का झोपला का अण्णा ते पाला खाल्ला नाही तर मग. तर मित्रांनो हे आमच्या आईची आई आहे मित्रांनो बघा आमची आजी आहे. तर मित्रांनो बघा इथं आम्ही आलोय आमच्या अक्काच्या घरी आणि ड्रेस वगैरे बदलला आणि इथं आल्या आल्या जरा देवाचं दर्शन घेतलं. नंतर ही भंडारा ही जरा लावून मस्तपैकी आणि अक्का आता काय करते बघू आपण. भाकरी भाकरी हे कशासाठी करते मला सांग एवढं अरे पोरे हा आळ बापरे 10 चपात्या बर भजा का मला सांग तू करणार आहे हे करणार आहे सांग्या का ए आका हा बर हो तुमचं काय सर इकडे इकडे आहो सर इकडे काय विषय काय काय चाललंय काय करायला आलाय तू हे नारळ घेऊन कुठं पळाला दिल काही बर ती काय काय करायला रे दिदे ते दिदे हा बर आणि हे आमच्या अक्काचं देवघर आहे असं अक्काच्या आमच्या टीव्ही हे कशाला कीर्तन लावाई बाय. तर मित्रांनो आता आमच्या मामाच्या एका शेडची पूजा करायची आहे तर तिथं बायका भरपूर आली त्या तुम्हाला दाखवते ते कशी पूजा करते काय करते ते. तर हे आमच्या मामानं असं नवीन एक शेड मारलाय आणि हे जे आता पूजा करायचे काम चालू आहे इकडे. नाही धरत मांजर कुत्री किती सांगा ती करते काढते तुम्ही माझं जातीवर जात जात असते. आले आले बाया बघा त्याला दिसत्या बाई असा कार्यक्रम चाललाय नवीन शेड मारलाय म्हणून तुमच्याकडे ही पद्धत आहे का नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आमचा एवढा पूर्ण मामाचं हे एवढं हे असं हे आहे दूध गाडी सुद्धा इथं घरी येते गेलं लोकाला हो बांधले हिंडावाय गेलती मी आल्या हे झाले म्हणून पाऊस आला. आता हा एक दुसरा शेड आहे ह्याचा पण काय पूजा करायची आणि गाडीची पण पूजा करायची. गाडी पण एक सेकंड घेतली आहे. ही मोठ्या मामाचा शेड आणि ही बारक्या मामाचा शेड. आमच्याकडे चोर येत नाही.
ढोबारा गेला का इथं वाकडा करू नको सरळ कर गारवा लागायला लागले सोडा लवकर गारवा बसायचं आधी कशाला एका केळासाठी मग आता 2 उपवासाचे बाकी काय नाही घरात फोटो काय व्हिडिओ काढ घाला टोपी सोनूकडे द्या कशी सवयची उलटी बघते त्याची ते राम राम बरं आता इथला कार्यक्रम ओरखता घेतलेला आहे तर आता आम्ही हा कार्यक्रम दिवशी गेला केळ चारण्यात येत आहे चारलंय गे तर आता सर्व बायांना केळं वगैरे देऊन घालवलेले आहेत तुम्ही इथं केळं बघू शकता हे केळं तर ह्या सर्व आपल्या माता भगिनींना केळं देऊन पाठवण्यात आले तर मित्रांनो बघा इकडं असे वांगी भाजी बनवली आहे भाजी बनवली तर मस्तपैकी बघा दाखवते भजी दाखव बरं आमच्या दादूला बी बघा हा बघा हो तर दिदी आमची लागली आम्हाला जेवण वाढायला तो आमची तर प्यांगायला लागली असे तर आका बी जेवायला लागली जेवायला बसली फुला आमची काय जेवत नाही म्हणते फुला बाहेर झोपली आहे फुलायला झाली नागिन त्याच्यामुळे फुला काय जेवायला नाव घेणं आहे तिला भाजी भाकरी सेपरेट दिली होती तिने जेवण केलंय सोनू भजी कशी झाले बाळा काय शोधे फोटा ना सोनू बी कळ ना सोना बी कळ ना त्याच्यामुळे मी सांगू भजी कसं झाले तर हा सांगू छान झाले तर चला मित्रांनो जेवण करायला या इकडं सगळे राहिले की जर कापू माप काढू तर मित्रांनो आता जेवण झालं आणि इकडे बघा ही अक्का आणि ही सुरकाला ब्लाउजचे माप काढायला शिकवायला लागले पाक त्या पेपर कुस्ती धरायला लिहून करायला गेले अडीच घेतलंय अडीच घेतलंय हा तर आता तुम्ही तिथं अडीच घेतलंय ना त्याच्या खाली पूर्ण पुढचा गळा 5.5 घ्या आणि 2 इंच घेतले का सोडलेलं त्याच्या खाली पूर्ण उंची 13 13.5 घ्या 13.5 तर मित्रांनो यांचं आता हे रातभर असंच चालणार आहे तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीला गुड नाईट आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय